राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या. पीक विमा, नुकसान भरपाई, कर्जमाफी, हवामान अंदाज तसेच शेतकऱ्यांसाठी इतर महत्त्वाच्या बातम्या देखील पाहणार आहोत. त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कांदा उत्पादकांना नुकसान भरपाई द्यावी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सरकारकडे मागणी. कर्जमाफी, पीक विम्यासाठी शेतकरी उतरले रस्त्यावर. सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी चक्क जाम आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा. सरकारच्या विरोधात घोषणा. बीड जिल्ह्यात 74% शेतकऱ्यांना मिळाला फार्मर आयडी. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या फार्मर आयडी नोंदणी मोहिमेला बीड जिल्ह्याचा चांगला प्रतिसाद मिळाला. बीड जिल्ह्यातील 74% शेतकऱ्यांना मिळाला फार्मर आयडी. शेतकऱ्यांना सक्षम बनवणारे धोरण आखणार मुख्यमंत्री फडणवीस. वज्रमुठ संघटनेशी सकारात्मक चर्चा. लाडक्या बहिणींना 3 दिवसात 1,500 रुपये मिळणार. जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 2,984 कोटी वर्ग. अखेर शासन निर्णय झाला जारी. कृषी खात्यात 169 कोटीचा घोटाळा. धनंजय मुंडे यांच्यावर धस यांचा पुन्हा आरोप. SIT चौकशीची मागणी. चिंता वाढणार, राज्यात ऑगस्टमध्ये कमी पाऊस. मराठवाडा, विदर्भात खंड पडणार. ऑगस्ट महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण राहणार कमी. पीक विम्याचे निकष पूर्वीप्रमाणेच करून मुदतवाढ द्या, डॉक्टर ज्योती मेटे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर शासनाने पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी आणि पीक विम्याचे नियम पूर्वीप्रमाणेच करावेत, अशी मागणी शिवसंग्राम अध्यक्ष डॉक्टर ज्योती विनायकराव मेटे यांनी केली. 2024 सालाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा. खासदार रवींद्र चव्हाण यांची लोकसभेत मागणी. नांदेड जिल्ह्यातील वर्ष 2024 मधील विविध पिकांचा पीक विमा लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही जमा झाला नसल्यामुळे शेतकरी सध्या अडचणीत आहे. त्यामुळे 2024 सालाचा पीक विमा जमा करा, अशी मागणी खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली. हिंदू कधीही दहशतवादी असू शकत नाही, गृहमंत्री शहा. ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेला उत्तर. विरोधकांचा सभात्याग. सोयाबीनच्या दराबद्दल बातमी. बाजार समिती सोलापूर या ठिकाणी सोयाबीनला जास्तीत जास्त 4,730 रुपयाचा दर मिळाला, तर कमीत कमी दर हा 4,270 व सर्वसाधारण दर 4,585 रुपये मिळाला. शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ पाहत आहात कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून पीक विमा तसेच काही तुमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार असेल त्याची काही बातमी आली की तुम्हाला सर्वात अगोदर कळवण्यात येईल. धन्यवाद.